नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मोहन पवार, पवार कोचिंग क्लासेस जालना या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 चं इंट्रोडक्शन बघितलं होतं। इंट्रोडक्शन ऑफ प्रॅक्टिस सेट 1.3। इंट्रोडक्शन म्हणजे काय? 1.3 हा प्रॅक्टिस सेट समजण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी समजावून सांगितल्या। त्यामध्ये आपण टाइप ऑफ सेट घेतले, चार मला असं वाटतं की आपण टॉपिक त्या ठिकाणी घेतले। एक म्हणजे व्हेन डायग्राम। व्हेन डायग्राम कशा पद्धतीने रिप्रेझेंट होते हे मागच्या लेक्चरला मध्ये सांगितलं की वेगवेगळ्या आकृत्यांचा, वेगवेगळे जे काही ट्रायंगल्स आहेत, सर्कल आहेत, रेक्टँगल आहेत, तर अशा डायग्रामचा यूज करून आपण त्यामध्ये एलिमेंट्स रिप्रेझेंट करतो, तेव्हा त्या मेथडला आपण व्हेन डायग्राम म्हणतो। यानंतर आपण सबसेट बघितला, यानंतर आपण युनिव्हर्सल सेट बघितला आणि यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, दिलेल्या एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट कसा घ्यायचा ते बघितलं। याचा अर्थ असा होतो की या चार टॉपिकवर आता ही एक्सरसाइज आपल्याला बघायची आहे। तर बघूया, सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.3। प्रॅक्टिस सेट 1.3 चा पहिला क्वेश्चन, इफ a इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट a b c d e 5 एलिमेंट आहेत, b इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट c d e f 4 एलिमेंट आहेत, c इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट b d and d इज इक्वल टू a e, म्हणजे एकूण 1 2 3 4 आपल्याला या ठिकाणी सेट दिलेले आहेत, त्यांचे नेम्स आहेत a b c d। then which of the following statements are true and which are the false? कोणते स्टेटमेंट ट्रू आहेत आणि कोणते स्टेटमेंट फॉल्स आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे। 6 स्टेटमेंट त्यांनी आपल्याला दिलेले आहेत। देयर आर 6 स्टेटमेंट्स which are the true and which are the false. The first statement is C subset of B, म्हणजे C हा काय आहे? सबसेट आहे। मी नाही म्हणत, ते स्टेटमेंट त्यानं दिलेले आहे, आपल्याला सांगायचं C सबसेट ऑफ B। मग हे स्टेटमेंट आता मला सांगा, सबसेट ज्याला कळतो किंवा सबसेट कळायला पाहिजे तरच तुम्हाला ते ट्रू आहे की फॉल्स आहे सांगावं लागेल। मला सांगा C सबसेट ऑफ B याचा मीनिंग काय होतो? याचा मीनिंग असा होतो की C चे ऑल एलिमेंट्स हे B मध्ये आहेत असं तो म्हणतो। म्हणजे तुम्हाला पाहायचंय की खरंच C चे सर्व एलिमेंट B मध्ये आहेत का? बरोबर आहे। C इज सबसेट ऑफ B म्हणजे C चे सगळे एलिमेंट B मध्ये आहेत असं त्याचं म्हणणं आहे। आपण बघू, C चे एलिमेंट बघा B आणि D आहेत, हे सगळे एलिमेंट तो म्हणतो B मध्ये आहेत। पहा बरं, B मध्ये काय आहेत? B C D E आणि F, म्हणजे B आणि D हे एलिमेंट B या सेट मध्ये नाही। पहा ना, D आहे पण B नाही आहे ना, बरोबर। म्हणजे हा म्हणतो की C चे सगळे एलिमेंट B मध्ये आहेत। C इज सबसेट ऑफ B, ऑल एलिमेंट्स इन C इज एन एलिमेंट ऑफ द सेट B। मग सेट B मध्ये ते सगळे एलिमेंट नाही आहेत, म्हणजे याचं म्हणणं काय? फॉल्स आहे, बरोबर आहे। ऑल एलिमेंट्स ऑफ सेट C is not in set B, बरोबर। ऑल एलिमेंट्स ऑफ सेट C is not in set B। मग याचा अर्थ काय? therefore this statement is false। याचा अर्थ हे स्टेटमेंट कसं असायला पाहिजे? फॉल्स असायला पाहिजे। कळलं पाहिजे? दुसरं बघा, A इज सबसेट ऑफ D, तो म्हणतो A चे सगळे एलिमेंट D मध्ये आहेत। A चे सगळे एलिमेंट D मध्ये आहेत का? बघा, A चे सगळे एलिमेंट बघा, A B C D E 5 एलिमेंट आहेत, हे सगळे एलिमेंट तो म्हणतो D मध्ये आहेत, आहे का? नाही। लक्षात घ्या, कोणाचे एलिमेंट कोणामध्ये आहेत? A इज सबसेट ऑफ D, A चे सगळे एलिमेंट D मध्ये आहेत असं तो म्हणतो, पण A चे सगळे एलिमेंट D मध्ये आहेत का? खरंच नाही, कारण A मध्ये 5 एलिमेंट आहे, D मध्ये 2च आहेत, कशी येतील ते? याचा अर्थ हे पण स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे। तर तुम्ही मी आता पहिल्याचा आन्सर तुम्हाला डिटेल दिलं, तसं तुम्ही दुसऱ्याचं पण डिटेल आन्सर लिहू शकता। म्हणजे कसं येईल? ऑल एलिमेंट्स ऑफ सेट A इज नॉट इन सेट D, therefore this statement is again false। त्यामुळे हे पण स्टेटमेंट कसं येणार आहे? फॉल्स येणार आहे।
तिसरं स्टेटमेंट बघा, डी इज अ सबसेट ऑफ बी. म्हणजे याचं म्हणणं काय, डी चे सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत. खरंच आहे का, पहा ना, डी चे सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत. सी मध्ये, डी मध्ये कोण आहे, ए आणि ई. हे सगळे एलिमेंट बी मध्ये आहे का, पहा, ए आणि ई बी मध्ये आले का, पहा, बी मध्ये आले नाही. का, ए आणि ई आहे, ई आलाय बी मध्ये पण ए नाही आला. याचा अर्थ पुन्हा हे स्टेटमेंट कसं आहे, अर्थात फॉल्स. म्हणजे काय म्हणसाल, ऑल एलिमेंट्स ऑफ सेट डी इज नॉट इन सेट बी, therefore this statement is again false. त्यामुळे हे पण स्टेटमेंट त्याचं फॉल्स आहे. बघा फोर्थ नंबरचं, डी इज अ सबसेट ऑफ ए. डी हा काय आहे, ए चा सबसेट आहे. म्हणजे काय, ऑल एलिमेंट्स ऑफ सेट डी इज कंटेनिंग इन सेट ए. मग बघा बरं, डी चे सगळे एलिमेंट ए मध्ये आहे का, डी मध्ये कोण आहे, ए आणि ई दोनच एलिमेंट. हे दोन्ही एलिमेंट ए मध्ये आहे का, पहा, हो, ए पण आहे ई पण आहे. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की डी चे सगळे एलिमेंट ए मध्ये येतात. आणि आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याही लक्षात आलं की डी चे सर्व एलिमेंट खरंच सेट ए मध्ये येतात. याचा अर्थ हे स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे. ऑल एलिमेंट्स ऑफ सेट डी इज एलिमेंट्स ऑफ सेट ए. Therefore, this statement is true. This statement is true. ठीक आहे, चला पुढच्या. पाचवं जे स्टेटमेंट आहे ते असं आहे, बी सबसेट ऑफ ए. म्हणजे बी चे सर्व एलिमेंट ए मध्ये आहे. खरंच आहे का बघा, बी मध्ये बघा सी डी ई एफ हे सगळे एलिमेंट ए मध्ये आहे का, हो, सी डी ई. अरे वा, एफ नाही आहे. पण बी मध्ये काय आहे, सी डी ई एफ. तर ए मध्ये सी पण आहे, डी पण आहे, ई पण आहे, पण एफ नाही. म्हणजे बी चे ऑल एलिमेंट्स हे ए मध्ये नाही. म्हणजे बी हा ए चा सबसेट नाही, पण तो म्हणतो आहे. बी इज सबसेट ऑफ ए म्हणतोय तो, याचा अर्थ ते रॉंग आहे. ऑल एलिमेंट्स ऑफ सेट बी is not in set A. Therefore, this statement is false. त्यामुळे हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे. सहाव्या नंबरचं लास्ट वाला बघा, C is a subset of A. तो म्हणतोय की C चे सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत. बघा बरं, C मध्ये एलिमेंट कोणते, बी आणि डी. ते सगळे एलिमेंट ए मध्ये आहे का, पहा, बी आणि डी हे दोन्ही एलिमेंट आहेत. म्हणजे खरंच सी हा ए चा सबसेट आहे. ऑल एलिमेंट्स ऑफ सी इज एन एलिमेंट ऑफ सेट ए. देयरफॉर ऑल एलिमेंट्स ऑफ सेट सी आर एलिमेंट्स ऑफ सेट ए. Therefore, this statement is true. त्यामुळे हे स्टेटमेंट कसं यायला पाहिजे, ट्रू यायला पाहिजे. कळालं बाळांनो? मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुम्हाला जर सबसेट कळाला चांगला, मागच्या लेक्चर मध्ये आपण जे सबसेट वर डेफिनेशन विथ एक्झाम्पल्स बघितले ते जर तुम्हाला चांगले कळाले, तर तुम्हाला असं वाटतं की असे कितीही स्टेटमेंट आपल्याला ट्रू आणि फॉल्स साठी विचारले तर आपण सहज सांगू शकतो की कोण कुणाचा सबसेट आहे आणि कोण कुणाचा सबसेट नाही. ठीक आहे, चला दुसऱ्या क्वेश्चन कडे वळूया बाळांनो. क्वेश्चन नंबर सेकंड असा आहे बघा. पहिला जो क्वेश्चन आहे तुम्हाला लक्षात आलं असेल की हा सबसेट वर डिपेंड होता. आता व्हेन डायग्राम कडे वळायचंय आपल्याला. बघा क्वेश्चन, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट. म्हणजे काय, नॅचरल नंबर घ्यायचे 1 पासून 20 पर्यंतच्या आणि ॲज अ युनिव्हर्सल सेट, आणि त्याला युनिव्हर्सल सेट असं म्हणायचंय. म्हणजे याचा अर्थ 1 पासून 20 पर्यंतचे जे नॅचरल नंबर्स येणार आहेत ते सगळा जो सेट एलिमेंट्स तयार होईल त्याला युनिव्हर्सल म्हणायचंय. आणि त्यानंतर काय म्हणतो, शो द सेट एक्स अँड वाय युजिंग व्हेन डायग्राम. आणि त्यांनी दिलेले जे एक्स आणि वाय चे जे सेट आहेत ते सेट तुम्हाला काय करायचे, व्हेन डायग्रामने रिप्रेझेंट करायचे. त्यामध्ये दोन क्वेश्चन विचारले त्यांनी. एक एक्स नावाचा सेट आहे
तो युनिव्हर्सल बरोबर दाखवायचा आणि वाय नावाचा सेट आहे तो युनिव्हर्सल बरोबर दाखवायचा आहे. बरोबर आहे. बघा त्यातला पहिला क्वेश्चन आपण सोडवूयात. पहिला जो आहे तो पहिला सोडवूयात. पहिला जो आहे तो आहे सेट एक्स. मग असं म्हणता येईल का बाय लिस्टिंग मेथड आपण काय करूया माहितीये का, त्यांनी दिलेले जे सेट आहेत ना त्या सेट पहिल्या लिस्टिंग करूयात. का? कारण आपल्याला लिस्टिंग केलं की त्यामध्ये कोणते एलिमेंट्स आहेत ते लक्षात येतील आणि ते एलिमेंट्स लक्षात आले की आपल्याला ऑटोमॅटिक लक्षात येईल की आपल्याला व्हेन डायग्राम कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायची आहे. मग u इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट असेल का 1, 2, 3, डॅश 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 20 कर्ली ब्रॅकेट क्लोज. कारण u हा काय युनिव्हर्सल सेट आहे. कोणता आहे? द नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20. ठीक आहे. यानंतर त्याने x नावाचा सेट दिला. बघा एकदा x इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. आता बघा नीट x हा काय आहे सेट कशाचा x या एलिमेंटचा. x पण x काय आहे x बिलोंग्स टू n. x बिलोंग्स टू n म्हणजे x हे नॅचरल नंबर्स आहेत. कोणत्या? 7 च्या पुढच्या आणि 15 च्या आतल्या. बघा पुन्हा एकदा तुमचा x कसा आहे, तुमचा जो x आहे तो 7 पेक्षा मोठा आहे आणि 15 पेक्षा लहान आहे. मग 7 पेक्षा मोठे आणि 15 पेक्षा लहान नॅचरल नंबर कोणत्या? तर लिस्टिंग केलं तर 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. बरोबर असे नंबर्स यायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही याला शॉर्टकट मध्ये एवढे मोठे एलिमेंट लिहिता तुम्ही असं पण लिहू शकता 8, 9, 10, डॅश डॅश 15 असं पण तुम्ही तिथं लिहू शकता. आता मला सांगा 2 सेट आले तुमच्याकडे. आता हे व्हेन डायग्राम ने रिप्रेझेंट करायचे. मग बाय व्हेन डायग्राम आता हे व्हेन डायग्राम ने रिप्रेझेंट करायचे. मग आता काय करायचंय बघा मला सांगा इथं विश्वसंच कोण आहे सर्वात मोठा सगळ्यांचा सर्व सेटचा बाप सर्व म्हणजे एकच आलाय. u हा काय आहे युनिव्हर्सल सेट आणि x आहे काय. तर लक्षात आलं असेल तुमच्या की काय करायचंय आपल्याला म्हणजे u नावाचं हे ताट आहे आणि x नावाचे वाटी आहे. वाटीमध्ये काय वरण 8, 9, 10 ही त्याची एलिमेंट्स आहे ती वरण आहे. बरोबर आहे. किंवा एखादी छोटी भाजी आहे कोणती तरी. ठीक आहे. आणि बाकीचे जे एलिमेंट्स आहेत पापड आहे भजे काय मीठ आहे कांदा आहे बरोबर आहे चपाती आहे हे सगळं तुम्हाला ताटाच्या वाटीच्या बाहेर ठेवावं लागेल ताटाच्या आत. ठीक आहे. मग बघा आता सगळ्यात पहिला आपण काय घेऊया u हा सेट घेऊया. तो आपण आता जनरली मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं की जनरली हा आपण रेक्टँगलनी दर्शवतो किंवा पॅरलेलोग्रामने दर्शवतो. तर हा झाला u सेट म्हणजे हे झालं पूर्ण ताट ट्रे झाला आहे आणि त्यामध्ये एक वाटी ठेवूया आपण ते सर्कल न दाखवूया. x हा सेट त्याच्या आत घेऊया. बरोबर आहे. तर x हा सेट त्याच्या आत आला म्हणजे u आणि x हे 2 सेट आले. आता या वाटीमध्ये कोणते एलिमेंट टाकायचे तर 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ठीक आहे. तुम्ही आता व्यवस्थित लिहा. मी तुम्हाला आता इथं बारीक छोट्या अक्षरात दाखवतो. इथं पॉइंट करून 8, पॉइंट करून 9, पॉइंट करून 10, पॉइंट करून 11, 12, पॉइंट 13, पॉइंट 14 आणि पॉइंट 15. हे झालं x या एलिमेंट मधले एलिमेंट्स. x या सेट मधले एलिमेंट्स आपण त्या वाटीमध्ये लिहिले. आता या वाटीच्या बाहेर कोणकोणते एलिमेंट उरले बघा ना. आता u मध्ये काय म्हणजे पूर्ण ताटात काय काय आहे 1 पासून ते 20 पर्यंत. बरोबर. पण 1 पासून 20 पर्यंतचे आहेत त्यातले काही एलिमेंट हे कशात गेले त्या वाटीमध्ये गेले. मग त्या वाटीतले एलिमेंट सोडून बाकीचे सगळे त्या वाटीच्या बाहेर आणि ताटाच्या आत घ्यायचे. मग बघा बरं पहिला एलिमेंट आहे u चा 1 तो वाटीत आहे का नाही म्हणजे तो बाहेर घेऊन टाकायचा पॉइंट 1. दुसरा एलिमेंट आहे 2 तो वाटीत नाहीये म्हणजे ताटात घ्या 2, 3, 4, 5, 6, 7 आता 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 हे एलिमेंट कुठे आले आत म्हणजे ते एलिमेंट सोडून बाकीचे अजून कोण कोणते उरले 16, 17, 18, 19 आणि 20 म्हणजे बाकीचे एलिमेंट जे आहे ते तुम्हाला बाहेर घ्यावे लागतील. याचा अर्थ अशा पद्धतीने त्याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला देता येतं. आलं लक्षात बाळांनो. तर हा झाला यातला पहिला क्वेश्चन की जो आपण व्हेन डायग्रामने रिप्रेझेंट केला. दुसरा जो आहे तो लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघूया यामध्ये जो आता सेकंड आहे याला सुद्धा आपल्याला व्हेन डायग्रामने रिप्रेझेंट करायचंय. बघा एकदा पुन्हा एकदा बाय लिस्टिंग मेथड. ठीक आहे. बाय लिस्टिंग मेथडने जर आपण गेलो तर यामध्ये u हा युनिव्हर्सल सेट आहेच
u इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, डॅश डॅश, 20 कर्ली ब्रॅकेट इनक्लोज्ड, आणि y इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, कारण x रिप्रेझेंट केलाय आपण, y करूया, y सच दॅट y हा कशाचा सेट आहे, y या एलिमेंटचा. पण काय अर्थ होतो y चा, y चा पहिला अर्थ होतो y बिलोंग्स टू n, y हा नॅचरल नंबर असला पाहिजे. y इज अ, दुसरी अट आहे पुन्हा, y इज अ प्राईम नंबर. आता प्राईम नंबर मी तुम्हाला सांगितलं, द नंबर्स व्हिच आर डिव्हिजिबल बाय इटसेल्फ ओनली, तो फक्त त्याला स्वतःच्या, किंवा सरळ जी संख्या फक्त स्वतःच्या पाडे देते, ठीक आहे, तर तो प्राईम नंबर आला 1 to 20. आता 1 पासून 20 पर्यंतचे प्राईम नंबर्स, नॅचरल प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत, तर पहिला जो आहे तो आहे 2, 3, 4 चालत नाही कारण तो प्राईम नाही, नॅचरल आहे पण प्राईम नाही. 5 चालेल, 6 चालणार नाही, 7 चालेल, मग 8, 9, 10 तिन्ही चालणार नाही, पुढे चालतील 11, मग 12 चालणार नाही पण 13 चालेल, 14, 15, 16 तिन्ही चालणार नाही, चालतील आपल्याला पुढचा एलिमेंट चालेल 17, 18 चालणार नाही, 19 चालेल, 20 चालत नाही. बरोबर आहे, म्हणजे हे आपण असे नंबर घेतले जे प्राईम आहेत 20 च्या आतले, ते प्राईम नंबरची आपण या ठिकाणी यादी केली. आता आपल्याला हे कशाने रिप्रेझेंट करायचं, बाय व्हेन डायग्राम, बाय व्हेन डायग्राम. आता व्हेन डायग्राम ने आपल्याला यालाच रिप्रेझेंटेशन द्यायचं. पुन्हा यू नावाचं काय आहे, मोठं ताट आहे, यू नावाचं आपण ताट घेतलंय, बरोबर, हा झाला सेट, ठीक आहे. तर मेजरमेंट व्यवस्थित घेऊन तुम्ही एक रेक्टेंगल रिप्रेझेंट करा. या सेटचं नाव आहे यू, याचं कॉर्नरला नाव द्यायचंय तुम्हाला. यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक्स वाय नावाचा, वाय हा सेट. आता याच्यामध्ये काय घ्या, पुन्हा एक सर्कल घ्या. आता वेगळ्या डायग्रामने सर्कल घ्या किंवा ट्रायंगल घ्या, काही पण चालतं, काही अडचण नाही. ट्रायंगल घेऊ की सर्कल घेऊ, सर्कलच घेतो, तुम्ही ट्रायंगल पण घेऊ शकता. हा झाला वाय नावाचा सेट. पहिले वाय मधले एलिमेंट काय करायचं, वाटीत काय काय आहे ते पहिले एलिमेंट लिहून टाकायचे. कोण कोण आहे, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. बरोबर आहे, आले वाय मधले एलिमेंट वाटीत आपण जे जे होतं ते घेऊन टाकलं. आता एकूण ताटात काय आहे, 1 पासून 20 पर्यंतचे जे एलिमेंट आता वाटीत गेले ते सोडून बाकीचे आता वाटीच्या बाहेर ताटाच्या आत घेऊन टाकायचे. मग काय काय राहिलं, 1 राहिला जो वाटीत नव्हता, 2 ऑलरेडी झालाय, 3 झालाय, 4 राहिला होता तो घेतला, 5 झाला, 6 घेतला, 7 झालाय, 8 राहिला, 9 राहिला आणि 10 राहिला, 3 एलिमेंट राहिले होते, 11 झालाय, 12 राहिलाय तो घेऊन टाकला, 13 झालाय, 14 घ्यावा लागेल तो घेऊन टाकतो, 14, 15 तोही राहिलेला आहे तोही घेऊन टाकतो, 16 तोही राहिलेला आहे तोही घेऊन टाकतो, 17 झालाय, 18 राहिला होता तो घेऊन टाकला, 19 झालाय, 20 राहिला हा घेऊन टाकला, संपलं. किती सोपं आहे बाळांनो. तर अशा पद्धतीने व्हेन डायग्रामने आपण याचं रिप्रेझेंटेशन देऊ शकतो. आलं लक्षात. तर व्यवस्थित याला तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचंय. चला पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन नंबर 3 बघतोय आपण विद्यार्थ्यांनो. क्वेश्चन नंबर 3, u इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, u हा काय, युनिव्हर्सल सेट, 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 एवढे एलिमेंट u मध्ये आहेत. आणि p नावाचा एक सेट आहे, त्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1, 3, 7 and 10. देयर आर 4 एलिमेंट्स इन सेट p. देयर आर 2 क्वेश्चन्स. नंबर फर्स्ट, शो द सेट u, p and p कॉम्प्लिमेंट. बरोबर, काय दाखवायचंय तुम्हाला u, p आणि p कॉम्प्लिमेंट हे 3 सेट दाखवायचे. शो कशाने, बाय व्हेन डायग्राम. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला हे 3 सेट जे आहे हे व्हेन डायग्रामने रिप्रेझेंट करायचे ऍट अ टाइम. म्हणजे u वेगळा, p वेगळा आणि p कॉम्प्लिमेंट वेगळा नाही. एकाच तुम्हाला डायग्राम मध्ये एकाच वेळेस तुम्हाला तीनही सेट रिप्रेझेंट झालं पाहिजे असं अरेंजमेंट करावं लागेल. तुमच्या लक्षात आलं असेल बाळांनो की आपण तिसऱ्या क्वेश्चन मध्ये आलो. पहिला क्वेश्चन कशावर डिपेंड होता, सबसेट. दुसरा क्वेश्चन कशावर डिपेंड होता, युनिव्हर्सल आणि व्हेन डायग्राम. तिसरा मध्ये काय आला, पी कॉम्प्लिमेंट आलं. म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला जे शिकवलं ते कळणं खूप गरजेचं आहे. पुन्हा रिपीट करतोय. व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. सेकंड जो क्वेश्चन आहे तो आहे व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. बरोबर. तर चला शो करूयात, आपण आन्सर कडे वळूयात. आन्सर मध्ये जाताना पहिला क्वेश्चन आपण इथे या ठिकाणी सोडवतोय. पहिला क्वेश्चन असा आहे
की ऑलरेडी बघा आपण मागच्या क्वेश्चन मध्ये काय होतं, जे सेट होते ते लिस्टिंग मध्ये नव्हते म्हणून आपण लिस्टिंग करून घेतली, पण इथे ऑलरेडी तुमच्याकडे लिस्टिंग आहे. u इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 कर्ली ब्रॅकेट क्लोज. p इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 3, 7, 10. बघा कोणकोणते सेट दाखवायचे आपल्याला, UP. आता u आणि p त्यांनाच दिलेला आहे. तिसरा आहे p कॉम्प्लिमेंट, p च्या डोक्यावर डॅश आहे म्हणजे तो कॉम्प्लिमेंट आहे. आता p चा कॉम्प्लिमेंट डेफिनेशन आणि मी मागच्या लेक्चर मध्ये जे सांगितलं होतं ते कळलं पाहिजे. मग आता p चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, p चा कॉम्प्लिमेंट म्हणजे कुणाचा कॉम्प्लिमेंट आहे, हा p चा. मग p चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, सरळ सरळ सोपा अर्थ, p मध्ये जे एलिमेंट आहेत 4, 1, 3, 7 आणि 10, देयर आर 4 एलिमेंट्स. तर हे 4 एलिमेंट सोडून, बरोबर आहे, वी लीव द 4 एलिमेंट्स विच आर 1, 3, 7 and 10. बरोबर, हे सोडून हे लीव करायचे, सोडून द्यायचे आणि u मधले युनिव्हर्सल मधले सगळे घेऊन टाकायचे. यानं काय होईल, कॉम्प्लिमेंट तयार होईल p चा. म्हणजे याचा अर्थ काय, ज्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सोडून युनिव्हर्सल मधले सगळे, त्यांना सगळ्यांना कॉल करून बोलवून घ्यायचे. ठीक आहे, कोण कोण गेले, 1, 3, 7 आणि 10 हे p मध्ये आहे. हे सोडून जे रिकामचोट उरले ते सगळे उचलून घ्यायचे. कोणकोणते उरले बघा p कॉम्प्लिमेंट मध्ये, आता 1 इकडे ऑलरेडी कंटेन झाला, 2 उचलला, 3 इथं झालेला आहे, मग त्यानंतर 3 च्या नंतर 7 आहे, 3 आणि 7 झालाय, 8 ला उचलला, 9 ला उचलला, 10 ऑलरेडी तिथं कंटेन झालेला आहे, 11 आणि 12 हे दोन एलिमेंट उचलले. म्हणजे बघा u, p आणि p कॉम्प्लिमेंट. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, आपण ऑब्झर्वेशन सांगतो, p आणि p चा कॉम्प्लिमेंट, तो सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट यामध्ये एकही एलिमेंट कॉमन येत नाही. कशी येणार, कारण कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, यामध्ये जे होते ते सोडून, म्हणजे काय कॉमन येतच नाही ना काही यामध्ये आणि त्यामध्ये असं. मग आता याला आपल्याला बाय व्हेन डायग्राम रिप्रेझेंट करायचं, बाय व्हेन डायग्राम. मग बाय व्हेन डायग्रामने आपण याचं रिप्रेझेंटेशन जर दिलं तर व्हेन डायग्रामने रिप्रेझेंटेशन कसं येईल याचं, सगळ्यात पहिलं युनिव्हर्सल सेट म्हणजे एक मोठं कार्ड घेऊ आपण. हा झाला युनिव्हर्सल सेट, बरोबर. याचं नाव, आता याच्या आत 2 सेट लिहायची, याचं नाव तुम्ही बाहेर दिलं तरी चालतं. u हा सेट झाला. यामध्ये p ही एक काय करायची आहे, वाटी मांडायची आहे. एक p नावाची वाटी मांडली आपण, बरोबर. p नावाचा सेट घेतला. p मध्ये कोणते एलिमेंट आहेत, 1, 3, 7, 10 लिहून टाका, 1, 3, 7 आणि 10. आता मला सांगा p कॉम्प्लिमेंट म्हणजे दुसरी वाटी, पण दुसरी वाटी तुम्ही दुसरी वाटी मांडू शकता, किंवा एकूण सेट किती आहे, 3 पूर्ण, म्हणजे याचा अर्थ काय, पूर्ण ताट, ताटात एक वाटी, वाटीच्या बाहेर, मग बाहेर कोणते एलिमेंट आहेत, ते याचा अर्थ हे बघा p कॉम्प्लिमेंट म्हणजे आत जर p सेट आहे त्याच्या बाहेर p कॉम्प्लिमेंट आहे आणि हे सगळं युनिव्हर्सल आहे, लक्षात घ्या. तर p कॉम्प्लिमेंट मध्ये कोण कोण आलं, 2 आला, 8 आला, 9 आला, 11 आला आणि 12 आला. बघा p कॉम्प्लिमेंट कोणता, वाटीच्या बाहेर, आणि हे सगळं ताट म्हणजे युनिव्हर्सल. आलं लक्षात. आता युनिव्हर्सल मध्ये पहा सगळे एलिमेंट 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 सगळे एलिमेंट u मध्ये आले, p चे एलिमेंट बरोबर p मध्ये आले, त्याच्या बाहेर p कॉम्प्लिमेंट आला, म्हणजे p हा p कॉम्प्लिमेंट आणि हे सगळं युनिव्हर्सल. दुसरा जो क्वेश्चन आहे बाळांनो त्यामध्ये असा आहे, व्हेरीफाय करायचे म्हणजे तुम्हाला शो करायचंय, काय शो करायचंय, p कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू p. म्हणजे p कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो pच येतो असं त्यांना म्हणायचंय. बघूया, करूया आपण शो, त्याला काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. मला सांगा, तुम्ही इथे घेतलेलाच आहे, u हा सेट घेतला, इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 कर्ली ब्रॅकेट क्लोज. p इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, p मध्ये एलिमेंट आहेत 1, 3, 7, 10 कर्ली ब्रॅकेट इनक्लोज्ड. p कॉम्प्लिमेंट तुम्ही ऑलरेडी बनवलेला आहे, त्यामध्ये आहे 2, 8, 9, 11, 12. ऑलरेडी आपण p चा कॉम्प्लिमेंट घेतलाय, 2, 8, 9, 11, 12 आणि एलिमेंट. आता आपल्याला टू शो, काय शो करायचंय, टू शो p कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू p. मग ज्याला शो करायचंय त्याची लेफ्ट हँड साइड बघा काय आहे, p कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे.
लेफ्ट हँड साईडला काय पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. मग आता मला सांगा तुमच्याकडे पी कॉम्प्लिमेंट तर आहेच, याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घ्यायचा म्हणजे काय, मी आताच बोललो तुम्हाला, ज्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा त्यातले एलिमेंट सोडून युनिव्हर्सल मधले सगळे घेऊन टाकायचे म्हणजे कॉम्प्लिमेंट क्रिएट होतो. मग मला सांगा पी कॉम्प्लिमेंट हा इथे आहे, याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. लक्षात घ्या, हा पी कॉम्प्लिमेंट आहे, याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा म्हणजे काय, यात जे आहेत ते सोडून युनिव्हर्सल मधले सगळे घ्यायचे. म्हणजे 2, 8, 9, 11 आणि 12 एवढे यू मधले सोडून बाकीचे बोलवायचे. म्हणजे कोण कोण राहिलं, इन कर्ली ब्रॅकेट 1 राहिला, 3 राहिला, 7 राहिला आणि 10 राहिला. बरोबर आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड मध्ये आपण जर लिस्टिंग केली तर अशा पद्धतीने यादी यायला पाहिजे. आता राईट हँड साइड बघा बरं, राईट हँड साइड मध्ये काय शो करायचं आपल्याला, पी. मग पी तर तुम्हाला ऑलरेडीच दिलेला आहे, इन कर्ली ब्रॅकेट 1, 3, 7, 10, इक्वेशन नंबर 2. बरोबर. म्हणजे बघा आता तुमच्या काय लक्षात आलं, पी लेफ्ट हँड साइड मध्ये 1, 3, 7, 10 एलिमेंट आले, तेच एलिमेंट राईट हँड साइड मध्ये पण आले 1, 3, 7, 10. याचा अर्थ काय प्रूव्ह झालं, लेफ्ट हँड आणि राईट हँड इक्वल. म्हणजे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय प्रूव्ह झालं, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे. मग काय होती डावी, तर पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट ही होती डावी, आणि काय होती उजवी, पी. इट्स अ राईट साइड. म्हणजे पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. म्हणजे पी कॉम्प्लिमेंट आणि पी सारखाच आहे. म्हणजे एखाद्या एलिमेंट एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट घेऊन त्याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट जर घेतला तर काय होतं, ओरिजिनल सेट वापस येतो, परत येतो. बरोबर आहे. हेन्स इट इज ट्रू. हेन्स इट इज ट्रू. आला बाळांनो लक्षात. तर अशा पद्धतीने हे झाले तुमचे 3 क्वेश्चन. ठीक आहे. तर पुढे अजून जे क्वेश्चन बाकी आहेत 4th, 5th, 6th आणि 7 4 क्वेश्चन ते आपण पुढच्या भागामध्ये घेऊया. व्यवस्थित अभ्यास करा. तुमच्या नोटबुक कंप्लीट करायचे आहेत तुम्हाला. घरातच राहा, सुरक्षित राहा, अभ्यासावर लक्ष द्या. नमस्कार.